मित्रांनो, आपल्या आजूबाजू जे काही सक्सेसफुल लोक आहेत तर त्यांचे जे सक्सेस बघून आपल्याला असं वाटतं की यार आपण पण सक्सेसफुल असायला हवं. पण मित्रांनो, कधी विचार केलाय की हे लोक एवढे सक्सेसफुल कसे झाले? तर हे सक्सेसफुल होण्यासाठी ते लोक त्यांच्या त्या स्वप्नावरती रोज दिवसाच्या 24 तासामध्ये काही वेळ 1 तास 2 तास खूप डेडिकेटेडली प्रयत्न करत असतात आणि कालांतराने 15 20 25 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर ते त्यांची सवय बनून जाते आणि अशा सवयी ते कंटिन्युअसली फॉलो करत राहतात. या सवयींमुळे त्यांचं जे काही सक्सेस आहे ते त्यांच्या हातात येऊन जातं. तर मित्रांनो, आपण असे कधी प्रयत्न करतो का? आणि हे प्रयत्न आपण करत असतो पण आपल्याकडनं ते पूर्ण होत आहे. ते पूर्ण करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? यस, डेफिनेटली मित्रांनो, तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर घेऊन आलेलो आहे मी आज एका पुस्तकाच्या माध्यमातून. तर आज एक पुस्तक आहे ॲटॉमिक हॅबिट. या पुस्तकाच्या मी थोडक्यात समरी वाचणार आहे. जेम्स क्लर्क सरांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि खूप छान वर्ल्ड वाईड हे मिलियन्स मध्ये विकले गेलेलं पुस्तक आहे. तुम्ही हे पुस्तक Amazon, Google, फ्लिपकार्ट, ओपन मार्केट सगळीकडे तुम्हाला उपलब्ध आहे. खूप छोट्या किमतीत उपलब्ध आहे. ऑडिओ बुक सुद्धा अवेलेबल आहे. नक्की वाचायचं हे पुस्तक आहे. परंतु हे पुस्तकामध्ये नक्की काय आणि हे पुस्तक का वाचावं याचे छोटक्यात मी उदाहरण तुम्हाला एक एक्झाम्पल तुम्हाला देतो. मित्रांनो, रोज जर तुम्ही 1% जर मेहनत एक्स्ट्रा घेतली, जी म्हणजे 100% तुम्ही देताय असं कन्सिडर करू, आणि जर तुम्ही 1% एक्स्ट्रा मेहनत घेतली तर वर्षाकाठी ती जवळजवळ 37 पट जास्त मेहनत तुम्ही घेतली आहे. म्हणजे तुमचं जर तुम्ही आज 100% असाल तर 37 पटीने तुमच्यामध्ये जास्त प्रगत झाली असेल. वाईस वर्सा, जर तुम्ही रोजची 1% मेहनत कमी घेतली तर तेवढं 37 पट कमी सक्सेसफुल झाला असेल. याच गणित सूत्राला धरून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, जे पुस्तकामध्ये आहे 1% इम्प्रुव्हमेंट म्हणजे रोजची फक्त 1% इम्प्रुव्हमेंट. आता 1% इम्प्रुव्हमेंट मध्ये काही लोक म्हटले 1%ने काय होणार? पण डेफिनेटली मित्रांनो, 1% मेहनत जर रोज घेतली तर ते कंपाऊंडिंग इंटरेस्ट जे वर्ल्डचा आजोबा आपण म्हणतो, तर त्या कंपाऊंडिंग इंटरेस्टने 1% मेहनत इतकी मोठी होते की ती वर्षाकाठी 37 पट जास्त होऊन जाते. सो म्हणजे 1% मेहनत देखील किती महत्वाची गोष्ट मित्रांनो, हे तुम्ही लक्षात घेऊ शकता. सेकंड थिंग आहे मित्रांनो, डोंट सेट अ गोल, डेव्हलप अ हॅबिट. आता ही खूप चांगली ओळ आहे आणि खूप चांगलं याच्यामध्ये सांगायचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे की एकदा तुम्ही तुमचं गोल प्लॅन केला ना, एकदा तुम्ही तुमचं ध्येय ठरवलं, जरी 1 वर्षाचं असेल 5 वर्षाचं असेल व्हॉटेव्हर असेल, मग त्या ध्येयाकडे बघून तुम्ही डेफिनेटली चाला, त्याचा काही विषय नाही. परंतु ते करताना तुम्ही तुमचं डेलीचं प्लॅनिंग करा. मग डेली प्लॅनिंग मध्ये काय येतं तर येते तुमची हॅबिट, तुमची सवय. रोज तुम्हाला काय केलं पाहिजे आणि जर अशा हॅबिट्स, एकच हॅबिट रिपीटेडली आपण करत गेलो तर आपली सवय आपले जीवन बदलू शकते. हेच त्यांना सांगायचंय. तर यानंतर येतो तिसरा विषय म्हणजे सेटअप अ प्रोसेस. आता प्रोसेस का लागते आणि कशासाठी? तर प्रोसेस यासाठी लागते मित्रांनो, कारण आपण जर कुठलीही कंपन्या किंवा कोणतीही लाईफ बघत असाल कोणाची, तर एक जीवनाचं एक तत्व असतं. प्रत्येक माणसं म्हणतात नाही आमच्या जीवनाचं तत्व होतं. तर तत्व, जीवनाची लाईफस्टाईल, तुमचे प्रोसेस, जोपर्यंत तुमची प्रोसेस सिस्टम डिफाईन होत नाही तर तोपर्यंत तुम्ही तुमच्या गोल पर्यंत नाही जाऊ शकत. तुम्ही तुमचं गोल अचीव्ह नाही करू शकत. पण ती एक सक्सेसफुल कंपनी बघा तुम्ही, जी खूप मोठी कंपनी आणि खूप चांगल्या प्रकारे काम करते, त्या कंपनी बघा, त्या कंपनीची सिस्टम खूप स्ट्रॉंग. म्हणजे त्या कंपनीमध्ये माणसं कितीही येतात कितीही जातात, परंतु बिकॉज ऑफ द सिस्टीम ती कंपनी खूप चांगल्या प्रकारे सस्टेन करते. आणि जर अशा प्रकारे कंपनीला आणि त्याचबरोबर मानवाला जर सस्टेन करायचं असेल लाईफमध्ये आणि त्याचे जे ठरलेले गोल जर अचीव्ह करायचे असेल तर एक चांगल्या प्रकारची प्रोसेस सेटअप करणं गरजेचे आहे. आणि अशी प्रोसेस सेटअप करताना, असं माइंडसेट क्रिएट करताना एक चौथा पॅरामीटर मी तुम्हाला मित्रांनो सांगणार आहे, तो म्हणजे डेव्हलप एन्व्हायरमेंट. हा सुद्धा एकदम इंटरलिंक पॅरामीटर आहे. एन्व्हायरमेंट म्हणजे काय असतं की एक एक्झाम्पलच्या दोन देतो तुम्हाला, की जर समजा तुमच्या आजूबाजूचे मित्रमंडळी जर समजा जिम जाणारे असतात, व्यायाम करणारे असेल, तर तुम्ही सुद्धा हळूहळू व्यायाम करायला सुरू करा. म्हणजे असं होतं की जनरली आपण पाहतो की 1 जानेवारी मित्रांनो खूप सारे रिझॉल्युशन बनत असतात. आम्ही जिम करू, आम्ही चांगले फूड खाऊ, जंक फूड खाणार नाही, स्टडी करू वगैरे वगैरे. परंतु गेले 8-10 दिवसामध्ये ते म्हणून मोटिवेशन तुमचं मरून जातं. पण त्याच मोटिवेशनला धरून तुमच्याकडे जर मोटिवेशन आहे, तुमच्याकडे रिझन असेल, तुमच्याकडे एक चांगला एन्व्हायरमेंट, एक फ्रेंड सर्कल असेल आणि ते फ्रेंड सर्कल तुम्हाला सपोर्टिव्ह असेल की नाही आपण हे केलं पाहिजे आणि आपण करायला हवं, तर तुम्ही तुमच्यामध्ये देखील तशा प्रकारे चांगले बदल तुम्ही पाहू शकता. आणि हेच असतं एन्व्हायरमेंट. म्हणजे तुम्हाला ज्या प्रकारची सवय तुमच्यामध्ये डेव्हलप करायची, ज्या प्रकारचे हॅबिट्स तुम्हाला डेव्हलप करायचे, ज्या प्रकारचे ध्येय तुम्हाला गाठायचे, त्या प्रकारचे एन्व्हायरमेंट आजूबाजूला तुमचे असलं पाहिजे. त्या प्रकारच्या एन्व्हायरमेंटमध्ये राहायचा प्रयत्न करा. त्या प्रकारचे तुम्ही लोकांमध्ये सामील झालं पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या सवयी डेव्हलप करू शकता आणि त्याच सवयी तुम्हाला पुढे जाऊन भविष्यामध्ये चांगल्या प्रकारे यश मिळवून देऊ शकता. अशा प्रकारे हे एकदम 4 मुद्दे मी तुम्हाला सटल सांगितले. याच्यामध्ये खूप सारे मुद्दे आणि खूप साऱ्या सिम्पल ट्रिक्स त्यांनी दिलेल्या आहेत, त्या तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला नक्की आवडतील. आणि तुम्हाला जर एक चांगलं यश सक्सेसफुल व्हायचं असेल लाईफमध्ये तर तुम्हाला तुमच्या हॅबिट्सवरती, सवयींवरती काम करायला पाहिजे मित्रांनो. ह्या सवयी लावून घेण्यासाठी हे ॲटॉमिक हॅबिट हे एकदम फॅन्टॅस्टिक पुस्तक आहे मित्रांनो.
तर जाता जाता मित्रांनो मी तुम्हाला एक शेर इथं सांगून जातो, की राह पे चले तो सोच समझ कर, एक बार लग जाए तो जिंदगी भर, जो अच्छी लगे तो जिंदगी सवार करे, अगर बुरी लगे तो दूरियां बना के रखे।